नमस्कार मंडळी, मी शुभांगी. आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. थंबनेलवरून तुम्हाला आयडिया आलीच असेल. आज आहे वटपौर्णिमा, तर वटपौर्णिमेमुळे माझी सकाळ आज खूपच लवकर झालेली. 5:30 वाजताच मी उठून, कारण मला हेअर वॉश पण करायचा होता. सो मी 5:30 लाच उठलेली आणि माझी फ्रेंड प्रियंका म्हणून, आता तुम्हाला पुढे ब्लॉगमध्ये ती दिसेलच. सो तिला पण मी 5:30 ला आता फोन करून उठून दिलेला आहे. सो आता माझी अंघोळ वगैरे झाल्यानंतर म्हटलं पहिले आर्याचा टिफिन बनवून घेऊ. कारण आम्ही दोघींनी ठरवलं होतं, माझ्या फ्रेंड आणि मी, की आम्ही 8:30 ते 9च्या आसपासच पूजा करून यायची. आता ते का, तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच. तर सगळ्यात पहिले सकाळी आरूची स्कूल होती. सो स्कूलमुळे मग मी तिचा पहिले टिफिन बनवून घेतला. तिला भेंडीची भाजी आणि चपाती बनवण्याची माझी आता इथे तयारी सुरू आहे. सो टिफिन वगैरे बनवून झाला म्हणजे यायला थोडं लेट जरी झालं तरी पटकन तिला आल्यानंतर स्कूलला पाठवता येईल. सो म्हटलं आता दोघांसाठी मस्त चहा ठेवूयात. आणि हो, मी विशालच का म्हणते, अहो वगैरे का म्हणत नाही, याचा मी एक मिनी ब्लॉग टाकलेला आहे ज्याच्यामध्ये मी माझ्या थॉट्स किंवा फिलिंग्स शेअर केले आहेत. तर मी का म्हणते, तुम्ही तो मिनी ब्लॉग बघितला नसेल तर नक्की बघा. त्याच्यामध्ये मी रिझन सांगितलं की मी तिला विशालच का म्हणते. आणि आता ऑलमोस्ट 7-7:30 वाजलेत आणि पावसाची अशी रिमझिम रिमझिम सुरू झाली आहे. म्हणजे जोरात पण नाहीये. म्हटलं आता बघू पूजेच्या वेळेपर्यंत पाऊस थांबतोय की नाही. म्हटलं चहा उकळतोय तोपर्यंत केस थोडे सुकवून घ्यावे. ठरलं होतं की सकाळी लवकर जायचंय. मग ही सगळी तयारी मी रात्रीच करून ठेवली. सगळ्या ज्वेलरी वगैरे सगळं काढून ठेवलेलं रात्रीच. आणि मी रात्री ही साडी घालेल म्हणून ही वरती काढून ठेवली. पण सकाळी मी ती खूप वेळा ट्राय केली आणि मला तिची काही पिन जमत नव्हती. तशी मला साडी चांगली घालता येत नाही. आणि मी बऱ्याच वेळ 15-20 मिनिटं तिच्यावर खेळत बसली. शेवटी मग मी दुसरी साडी काढली. फायनली ही साडी मी घातली. तरी 15 मिनिट मला ही साडी घालायला लागलेच. आणि आता म्हटलं चला छान मेकअप करूयात. सो सगळ्यात पहिले मी इथे हे फिजिओजेलचं मॉइश्चरायझर लावते आहे. 5-6 मंथ झाले मी हेच मॉइश्चरायझर यूज करते डेली यूजमध्ये आणि मला याचा चांगला रिझल्ट वाटला. सो तुम्ही हे ट्राय करू शकता जर कोणाची ड्राय स्किन असेल. माझी स्किन ड्राय आहे, सो त्यामुळे मी हे मॉइश्चरायझर निवडलं आणि ते माझ्या स्किनला परफेक्ट जात आहे. सो मॉइश्चरायझरने छान स्किन आता मॉइश्चराईज करून घेतली. आता मी इथे हे फॉक्सटेलचं सनस्क्रीन यूज करते. मागच्या 1 मंथ पासून मी हे यूज करते आणि एकदम लाईट वेट आहे. सो मला तर हे आवडलं. सो मी आता सध्या हेच कंटिन्यू करते. ही फेसेस कॅनडाची स्ट्रोब क्रीम आहे, जी पहिले मी आता सनस्क्रीन वरती लावून घेते. ही फेसेस कॅनडाचे प्रोडक्ट्सची ऍड मी 2-3 क्रिएटरने केलेली बघितली आणि मला वाटलं की एकदा हे प्रोडक्ट ट्राय करून बघावं. सो मी ते परचेस पण केलं, ज्याच्यामध्ये मला फेसेस कॅनडाची स्ट्रोब क्रीम आली, फाउंडेशन आलं आणि कॉम्पॅक्ट पावडर आली. फर्स्ट 1-2दा मला छान वाटली, बट आता मला ते इतकं पण आवडत नाहीये. बट आता बाय केलंय, सो ते यूज तर करावं लागेल. तुम्ही पण ही फेसेस कॅनडाचे प्रोडक्ट यूज केले आहेत का? मला कमेंटमध्ये एकदा सांगा तुम्हाला कसा एक्सपिरियन्स आला आहे. आता स्ट्रोब क्रीम लावून झाल्यानंतर फेसेस कॅनडाचंच मी हे फाउंडेशन घेतलं आहे. थोडंसं फाउंडेशन घेतलं आणि त्याच्यामध्ये थोडीशी स्ट्रोब क्रीम मिक्स करून त्याला छान एकत्र करून मिक्स करून घेतलं आणि मग हळूहळू पहिले तर डोळ्यांच्या खाली, मी काही कन्सिलर यूज केलं नाही. सो पहिले तर डोळ्यांच्या खाली हाताने अलगद लावून घेतलं. चेहऱ्याच्या पण सगळ्या बाजूला आता मी ते छान असं पहिले सगळीकडे लावून घेते, म्हणजे इक्वल पोर्शन मध्ये ते सगळीकडे हळूहळू पसरले. तसं तर मला काही फारसा मेकअप करायला आवडत नाही बरं का, बट आजकाल ना मेकअपचं हे झालंय ना, तर थोडं तरी आपल्याला चांगलं दिसण्यासाठी मेकअप तर करावाच लागतो. सो म्हटले मी बेसिकच मेकअप नेहमी मला आवडतो आणि मी काही ब्रश वगैरे काहीच वापरत नाही. मला हातानेच मेकअप करायला आवडतो. सो हाताने जसं जमेल तसं मी हळूहळू ते ब्लेंड करून घेतलंय आता छान. लिपस्टिक लावण्याआधी मी हा पॉपअपचा लिप बाम लावून घेते आणि त्यानंतर फेसेस कॅनडाची कॉम्पॅक्ट पावडर यूज करणार आहे आता. आणि आता ही पेन्सिल लिपस्टिक लावते. साडीवर जरा लिपस्टिकचा डार्क कलरच सुंदर दिसतो, सो म्हटलं हीच यूज करावी. हे माझ्याकडे मॅट ब्लशर आहे. मी नेहमी ज्या ताईंकडे पार्लरमध्ये जाते ना, त्यांच्याकडनंच बाय केलं आहे आणि त्यांनीच मला हे सजेस्ट केलं की एकदम बेस्ट आहे, तू हे यूज करू शकतो. आणि त्यांनीच मला सांगितलं आहे की असं स्माइल करत, म्हणजे जेवढा तो स्माइलचा पोर्शन वरती आलेला असतो तर तिथे ते ब्लशर अप्लाय करायचं आहे. कलर क्वीन म्हणून हा ब्रँड आहे. तसे मी सगळेच प्रोडक्ट, जेवढेही प्रोडक्ट यूज केले ते सगळे प्रोडक्ट मी टॅग करणार आहे, किंवा तुम्ही हे लोकल मार्केटमधूनही परचेस करू शकता. पहिले तर मी ही टिकली लावली, पण तिचा कलर खूपच लाईट वाटला. सो मग मी पुन्हा टिकली चेंज केली आणि ही टिकली पण मी नंतर काढून टाकली आहे, कारण मी फायनल लुक मध्ये मी चंद्रकोर लावली आहे. सो ती फायनल लुक मध्ये तुम्हाला बघायला मिळेलच.
आता हा जो चोकर मी घालते हा मी तुळशीबाग मधूनच घेतला होता आणि तो मी फर्स्ट टाइमच घालते. याआधी मी तो वेअर केला नव्हता. असंच म्हटलं काही ट्रॅडिशनल फंक्शन वगैरे असेल किंवा सणवार असेल तेव्हा घालूयात. मी या रिलेटेडचा व्हिडिओ, तुळशीबागचा व्हिडिओ ऑलरेडी अपलोड केलाय. बघितला नसेल तर तुम्ही तो बघू शकता. बाकी या सगळ्या ज्वेलरी आहेत. लॉंग जी आहे ती मी आय थिंक पिंपरी मार्केट मधनं घेतला आहे. सो असं डिफरंट ज्वेलरी मी वेअर करून आणि वरती केस बांधून कसं दिसतं ते मी बघितलं. आणि ऑलरेडी माझी जी नाकातली मुरणी आहे तर ती काही निघत नाही. सो मी त्याच्यावरती जी पॅचवाली नथ असते तर ती पण मी लोकल मार्केट मधूनच घेतली आहे. सो ती नथ वेअर केली. बांगड्या वगैरे सगळं घालून मी रेडी आहे आता. आणि फक्त आता सोन्याचं एक मंगळसूत्र घालायचं बाकी आहे. कारण आज वटपौर्णिमा आहे तर म्हटलं डुप्लिकेट मंगळसूत्र नको घालायला, म्हणून सोन्याचंच मंगळसूत्र वेअर करते. हेअर वॉश केल्यामुळे केस ओले होते. सो म्हटलं स्ट्रेटनिंग थोडंसं करून घ्यावं. हे जे स्ट्रेटनर मी यूज करते वेगाचं 3 in 1 स्ट्रेटनर आहे. याचं पण प्रोडक्ट टॅग करते. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बाय करू शकता. मग स्ट्रेटनिंग करून असं मागे क्लचर लावून आणि त्यालाच मागे गोल अंबाडा करून केला. मला अंबाडा, माझे केस खूप छोटे असल्यामुळे अंबाडा तर काही होत नाही. सो मागे हेअर असे राऊंड करून त्याला एक रबर लावला आणि माझ्याकडे एक आर्टिफिशियल गजरा होता. सो तो गजरा लावून आणि यू पिनने त्याला प्रॉपर असं सिक्युअर केलं आणि फायनली माझा असा मागे अंबाडा रेडी झाला. आणि या चोकरवरचे जे इयर रिंग्स आहेत तर ते वेअर केले मी. आणि मस्त आपल्या कुंकवाने छान मांग भरून घेतली. मला खूप आवडतं असं कुंकवाने असं डोक्यात छान मांग भरलेली. आणि असा काहीसा फायनल लुक रेडी आहे. मी कशी दिसत आहे, तुम्हाला माझा लुक आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगाल. पूजेचं ताट मी रात्रीच रेडी करून ठेवलं होतं. सकाळी फक्त फुलं टाकली आणि निघालो. आणि ही आहे माझी फ्रेंड प्रियंका. आर्याला आम्ही तसंच झोपेतून उठून घेऊन गेलेलो. आणि आम्हाला आहे ना मोठं वडाचं झाड हवं होतं. आमच्या सोसायटीत होतं ते छोटंसं कुंडीमध्ये लावलेलं होतं. सो मोठ्या झाडाच्या शोधात आता आम्ही निघालोय. बाकी किती वेळेला आपल्याला वडाची झाडं दिसतात आणि अशा वेळेला एक पण झाड सापडत नाहीये. इथून मध्ये हा. आणि इकडे आम्हाला एक वडाचं झाड दिसलंय. आता दिसलं का? स्पष्ट नाही ना ते? नाही का, एकदम भारी आहे. वा मस्त आहे, छान आहे. फायनली आम्हाला वडाचं झाड सापडलंय. फायनली आम्हाला वडाचं झाड भेटलं आहे. काही मस्त असं वडाचं झाड आहे मोठं. आणि एवढं मोठं वडाचं झाड बघून ना आम्ही इतकं खुश झालो. आम्हाला वाटलं आता खूप शोधावं लागेल, पण आम्हाला लगेच मिळून गेलं. मी तुम्हाला व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच बोलली होती की आम्ही एवढ्या सकाळी का पूजेसाठी जातोय 8:30-9लाच. तर आम्हाला हेच हवं होतं की तिथे गर्दी नको होती, म्हणजे पूजा व्यवस्थित करता येईल. कारण गर्दी असली की न प्रॉपर पूजा होते किंवा फोटोज व्हिडिओज काढता येत नाहीत. आणि आता थोडं वटपौर्णिमेबद्दल सांगते. हिंदू संस्कृतीनुसार वट सावित्री पूजा ही पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि अखंड सौभाग्यासाठी केलेली अत्यंत पवित्र व्रत आहे. पौराणिक कथेनुसार सावित्रीने आपल्या पतीचे प्राण यमाच्या तावडीतून वडाच्या झाडाखालीच परत मिळवले होते. तेव्हापासून या दिवशी वडाची पूजा केल्याने पतीला उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभते अशी श्रद्धा आहे. आणि 6 वर्षात पहिल्यांदाच माझी इतकी छान पूजा झालेली. आम्ही दोघींनी इंडिव्हिज्युअली पूजा करून घेतल्या. मग एकमेकींची ओटी भरली. तिथे शेजारी एक काकू होत्या, त्यांची आम्ही ओटी भरली. आणि असं काही आमची मस्त अशी मनासारखी पूजा आणि लवकर पूजा करून झाली. आणि मग आम्ही तिथे मस्त फोटो काढले. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि मी जे प्रोडक्ट मेन्शन केले आहे सो ते सगळे प्रोडक्ट मी टॅग करून घेते. तुम्ही हवं असेल तर परचेस करू शकता. चला तर मग व्हिडिओमध्ये इथेच थांबते. तुम्ही जर फर्स्ट टाइम माझा हा व्हिडिओ बघत असाल किंवा चॅनलवर न्यू असाल, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे जेणेकरून तुम्हाला न्यू व्हिडिओ दिसत राहतील. चला मग भेटूया पुन्हा अशाच एका न्यू ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.